चांदूर बाजार पोलिसांची धडक कारवाई. अवैध तांदूळ वाहतुकीवर छापा. 4,43,000चा मुद्देमाल जप्त. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत 37 पोते तांदूळ व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 4,43,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रवीण वामनराव वाट, वय वर्ष 35, राहणार चांदूर बाजार याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. 22 मे रोजी पासून गुप्त माहिती मिळाली की बोलेरो पिकअप वाहनातून अवैध तांदूळ वाहतूक केली जात आहे. त्यानुसार जयस्तंभ चौक येथे नाकाबंदी करून संशयित वाहन थांबवण्यात आले. तपासणीत वाहनातून 37 पोते तांदूळ आढळून आले. पुरवठा विभागाच्या अहवालानुसार हा तांदूळ काळा बाजाराच्या उद्देशाने विनापरवाना वाहतूक केला जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांदूळ व वाहन जप्त करून आरोपी विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1995 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई परिविद्याशन सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश चाव यांच्या पथकाने केली.